जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला धन्यवाद देऊ. पेत्राचे दुसरे पत्र याचा 1 अध्याय आणि 12 वचनापासून मी आपल्यासाठी वाचतो. जागृत राहण्याबाबत इशारा. या कारणास्तव जरी तुम्हाला ह्या गोष्टी माहीत आहेत आणि तुम्हास प्राप्त झालेल्या सत्यात तुम्ही स्थिर झालेले आहात, तरी तुम्हाला त्याची नेहमी आठवण देण्याची मी काळजी घेईन. मी ह्या मंडपात आहे तोपर्यंत तुम्हास आठवण देऊन जागृत ठेवणे हे मला उचित वाटते, कारण मला ठाऊक आहे की आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने मला कळविल्याप्रमाणे मला आपला मंडप लवकरच काढावा लागणार आहे आणि माझे निर्गमन झाल्यावरही त्या गोष्टीची आठवण सर्वदा तुम्हास करता यावी म्हणून मी शक्य तितके करीन. पेत्र स्वतःची साक्ष व संदेष्टांची साक्ष. कारण चातुर्याने कल्पिलेल्या कथाच अनुसरून आम्ही आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे सामर्थ्य व आगमन या संबंधाने तुम्हास कळविले असे नाही, तर आम्ही त्याचे ऐश्वर्य प्रत्यक्ष पाहणारे होतो. कारण त्याला देवपित्यापासून सन्मान व गौरव मिळाले, तेव्हा ऐश्वर्ययुक्त गौरवाच्या द्वारे अशी वाणी झाली की हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे. त्याच्याबरोबर पवित्र डोंगरावर असताना आकाशातून आलेली ही वाणी आम्ही स्वतः ऐकली. शिवाय अधिक निश्चित असे संदेष्टांचे वचन आम्हाजवळ आहे. ते काळोख्या जागी प्रकाशणाऱ्या दिव्याप्रमाणे आहे. तुमच्या अंतःकरणात दिवस उजाडेपर्यंत व पहाटचा तारा उगवेपर्यंत तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्याल तर बरे होईल. प्रथम हे ध्यानात ठेवा की शास्त्रातील कोणत्याही संदेशाचा उलगडा कोणाला स्वतःच्या कल्पनेने होत नाही, कारण संदेश मनुष्यांच्या इच्छेने कधी आलेला नाही, तर पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या मनुष्यांनी देवापासून आलेला संदेश सांगितला आहे. वाचलेले वचन देवाप आशीर्वादित करो. आमेन. या नवीन दिवसामध्ये देवाने सर्वांसाठी हे उत्तम असं वचन आम्हा प्रत्येकाला दिलेलं आहे. आपण याच्यावरती मनन करू आणि देवबाप आम्हाला ह्या वचनातून काय सांगतो त्याच्याकडे आपण लक्ष देऊ आणि आमची आध्यात्मिक उन्नती करूया. आणि खरोखर आमच्या जीवनामध्ये काही त्रुटी असतील तर त्या त्रुटी काढून टाकण्यासाठी या वचनाचा उपयोग आम्ही सर्वजण या वचनाचा उपयोग आमच्या जीवनामध्ये करणार आहोत. तर प्रियांनो, चला आपण प्रार्थना करू. देवाने आजचा दिवस, या नवीन दिवसातील नवीन दिवस आम्ही आज देवाच्या चरणाजवळ घालू. आपण प्रार्थनेत घालू. आमच्या सर्व अडचणी, आमच्या सर्व गरजा, आम्ही जे आजारी असू तर देवबाप आम्हा प्रत्येकाला स्पर्श करेल. कारण तो जिवंत देव आहे, त्याने आम्हाला पूर्णपणे आरोग्य दिलेलं असं आहे. आपण प्रार्थना करूया. आपण सर्वजण डोळे झाकू. हालेलुया. स्तुती, धन्यवाद येशू देवबापा. पुन्हा एकदा आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ येत आहोत की प्रिय प्रभू येशू, हा नवीन दिवस आम्हा प्रत्येकाला तू दाखवला, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. प्रिय प्रभू येशू, सर्व सैतानी बंधन आमच्या जीवनातून तू काढून टाक. प्रिय प्रभू येशू, या सकाळच्या समय आम्ही प्रत्येक जण तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देतो की प्रिय प्रभू येशू, आम्हाला अन्न, वस्त्र, निवारा आणि सर्व गोष्टी तू करून दिल्यास तुझ्या पवित्र भांडारातून, त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत. प्रिय प्रभू, आजच्या दिवसभरातील होणारे सर्व कामकाज, उपास, प्रार्थना आणि सर्व वेगवेगळे प्रकारचे कामकाज तू आशीर्वादित कर आणि त्या कामामध्ये तू आम्हाला सहाय्य कर. हो पिता परमेश्वर, आम्ही प्रार्थना करत आहोत जे आजारी आहेत, दुःखी आहेत, कष्टी आहेत, संकटात आहेत, वेगवेगळ्या समस्यामध्ये आहेत, वेगवेगळ्या प्रॉब्लेममध्ये आहेत. प्रभू, त्या सर्व गोष्टी आमच्या प्रत्येकाच्या जीवनातून तू काढून टाक. विशेष करून प्रिय प्रभू येशू, ज्यांना देवाचं वचन माहिती नाही, प्रिय प्रभू येशू, त्यांच्यापर्यंत जाण्यासाठी तुझ्या सर्व दासदासींना, तुझ्या लोकांना तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर. आणि विशेष करून प्रिय प्रभू येशू, सर्व भयानक साथीच्या आजारापासून,
सर्व भयानक गोष्टीपासून प्रिय प्रभू येशू, लहान थोरापासून तर थेट वडीलधाऱ्यां व्यक्तींपर्यंत प्रभू तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर, आमचं संरक्षण कर आणि तुझं गौरव होऊ दे. पित्या परमेश्वरा, या जगाच्या शेवटच्या काळामध्ये आम्ही जगत असताना प्रभू आमच्या आध्यात्मिक वाढ ढासळू देऊ नको. आम्हाला तुझ्या पवित्रतेत वाढू, सामर्थ्यात वाढू. सर्व सैतानी बंधनं तू आम्हा प्रत्येकाला तू सोडव आणि प्रिय प्रभू येशू तू आम्हा प्रत्येकाचा तू स्वीकार कर. तुझ्या पवित्रतेत तू आम्हाला चालव आणि तुझ्या नावाचं गौरव आमच्या जीवनाद्वारे होऊ दे. ओ पित्या परमेश्वरा, ह्या सकाळच्या समय प्रभू आम्ही प्रत्येक जण तुला समर्पित होत आहोत. प्रिय प्रभू येशू, सर्व वाईट गोष्टी आमच्या जीवनातून तू काढून टाक. सर्व सैतानी अडखळण तुझ्या पवित्र सामर्थ्याने काढून टाक. तुझ्या प्रार्थनेत, तुझ्या वचन वाचण्यामध्ये, तुझ्या सामर्थ्यात, तुझ्या पवित्रतेत, तुझ्या वेगवेगळ्या पवित्र स्वर्गीय गोष्टींमध्ये तू वाढवून तुझ्या नावाचं गौरव दे. प्रभू ही प्रार्थना आणि हे वचन जे कोणी ऐकतील त्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रभू तू कार्य कर. प्रभू आज आमचा सर्व देश प्रिय प्रभू येशू सर्व अंधश्रद्धेत वाढणारा देश आहे. प्रभू ह्या देशाला ह्या अंधश्रद्धेतून बाहेर काढ आणि प्रभू सर्व सैतानी हल्ल्यापासून या देशाचं तू रक्षण कर. सर्व शत्रू राष्ट्रांपासून संरक्षण कर. सर्व वाईट गोष्टीपासून तू संरक्षण कर आणि तुझं गौरव होऊ दे. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. प्रभू आम्ही कोणी नाही तर सर्व काही करणारा जिवंत परमेश्वर आहे. प्रभू या सकाळच्या समय आम्हा प्रत्येकाचा ताबा तू घे. आमच्या जीवनातील असलेले सर्व भयानक आजार, पीडा आणि प्रिय प्रभू येशू निराशा, आत्महत्याचे करणारे विचार प्रिय प्रभू येशू तुझ्या पवित्र सामर्थ्याने या सर्व गोष्टी तू काढून टाक. आमच्या जीवनामध्ये आमच्या पापामुळे आलेले सर्व शाप नासूर येशूच्या नावामध्ये काढून टाक. पित्या परमेश्वरा, प्रभू तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. प्रभू सर्व जड पडलेलं शरीर नासूर येशूच्या नावामध्ये काढून टाक. सर्व भयानक आजार नासूर येशूच्या नावामध्ये काढून टाक. ओ पित्या परमेश्वरा, जे तुझ्यापासून दूर आहेत त्या प्रत्येक व्यक्तीला तुझ्या केलेल्या पवित्र हाताचा तू स्पर्श कर आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. पित्या परमेश्वरा, प्रभू सर्व भयानक आजार नासूर येशूच्या नावामध्ये काढून टाकत आहे. प्रभू आज दिवसभरातील होणाऱ्या सर्व उपास प्रार्थना तू आशीर्वादित कर आणि प्रभू आमचं येणं जाणं सर्व काळ आशीर्वादित कर. प्रभू जे प्रवासात आहे त्यांचे प्रवास तू सुखरूप कर आणि घातकमरीपासून त्यांचा तू बचाव कर. प्रभू आमच्या देशातील पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि प्रिय प्रभू सर्व मंत्रिमंडळ, प्रत्येक राज्याचं या सर्वांना आमच्या देशाच्या योग्य पद्धतीने कारभार चालवण्यासाठी प्रभू तू त्यांना सहाय्य कर. प्रभू सर्व जातीवाचक संघटनांपासून आमच्या देशाचं तू रक्षण कर आणि प्रभू आमच्या देशामध्ये प्रेम, शांती आणि दयेचं वातावरण तू राहू दे. आमच्या देशाची आर्थिक व्यवस्था प्रभू येशू बदलून टाक. आध्यात्मिक परिस्थिती तू बदलून टाक आणि तुझं गौरव दे. सर्व राष्ट्रांमध्ये जी अशांती चालू आहे प्रभू ती सर्व शांती तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. प्रत्येकाला तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव दे. प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन, 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 आमेन. प्रियांनो, आपल्यासाठी जर प्रार्थना करायची असेल तर आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करीत आहोत. तर ह्या नंबरवरती आपण संपर्क करा. 97 30 30 16 68. आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करीत आहोत. आपले काही समस्या असू द्या, आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करत आहोत. किंवा व्हॉट्सअपला मेसेज करा. आम्ही आपल्यासाठी 24 तास प्रार्थनेमध्ये आहोत. आमेन. देवबाप आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. आपल्या सर्व कामामध्ये आशीर्वादित करो. शैक्षणिक वर्षामध्ये देवबाप आपल्याला आशीर्वादित करो. आमेन, 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 आमेन.